समजून घेणं फार कठीण काम आहे, फार अवघड आहे. आम्ही नंबर किती तुझा? 31. माझं 32. तुम्ही कोण आहे? रात्री ना झोप येते लवकर. मी जास्त वेळ एक मिनिट. ईश्वरी स्वतःचा लॅपटॉप घेऊन रूम मध्ये रोज बसते आणि तिची ती सिरियल ये रिश्ता क्या कहलाता है सतत कंटिन्यू बघत बसते. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मी याला व्लॉग नाही म्हणणार कारण का हा व्हिडिओ आहे. आम्ही एक चॅलेंज शूट करतोय ज्याचं नाव आहे हू नोज मी बेटर. सो आपल्याकडे 2 कंटेस्टंट्स आहेत आणि आय एम द जज. एक खादड खाऊ कमल. वेलकम टू गौरी कुलकर्णी अँड आमची दुसरी कंटेस्टंट आहे प्रीती कुलकर्णी. कम ऑन. या ओके, सो या दोघींमध्ये आम्ही एक चॅलेंज करणार आहे की कोण मला सगळ्यात जास्ती ओळखतं, रिद्धी का दीदी. तो माझ्याकडे हे 3 बुक्स आहेत. या दोघींना एक एक बुक देणार आहे आणि स्वतः मी पण एक ठेवणार आहे आणि त्यांना मी एक क्वेश्चन विचारणार आहे, त्याला त्यांचा आन्सर द्यायचा आणि मी पण ते लिहिणार आहे. म्हणजे बघूयात कोणाचा आन्सर माझ्या आन्सर शी सेम येतोय. हां, मॅच होतोय. ओके. माय गॉड गॉड येस. वो खरं तर तसं इशूला समजणं किंवा इशूला समजून घेणं फार कठीण काम आहे, फार अवघड आहे. इशू आत्ता एक असते, एक दुसऱ्या मिनिटाला दुसरी असते. सुरू करायचं का? झाली का चला बकवास? चला बकवास. एक मिनिट, मला माझं नाव टाकू दे. दीदी नाव टाक. मी पण टाकते. मी पण येस. नंबर किती तुझा? 31. माझं 32. तुम्ही कोण आहे? स्कूल कुठली आहे? आरबी कुलकर्णी. फर्स्ट क्वेश्चन. तू थोडीशी तिकडे मध्ये बसलीस तरी सॉरी. बेसिकने सुरुवात करूया. व्हॉट इज माय फेवरेट कलर? तुम्हाला जेवढे माहित असतील तेवढे लिहा. एक नाहीये कारण एक्झॅक्टली. हा ट्रिकी क्वेश्चन आहे. पहिला इझी म्हणतात आणि ट्रिकी देतात. तू ज्या प्रकारे तुझी बुक पकडली आहेस आम्हाला दोघींना पण मी नाही बघितलं. मी पण नाही. आम्ही झालंय. हा मी पहिले, तुम्ही तुमचं शो करा पहिले. गौरी दीदी 3 झूम करणार ना तू? हा 3, 2, 1. काय आता मला दाखवा ना. त्यांना झालं दाखवून. ब्लॅक व्हाईट ब्लू. व्हॉट इज युअर आन्सर? एक राईट आहे गौरी दीदी. माझा आन्सर आहे ब्लॅक अँड बेबी पिंक. ए मग माझं पण राईट आहे. पॉइंट इज इक्वल. एक पॉइंट. हा, एक पॉइंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू आय प्रिफर, टी और कॉफी? अच्छा ओके. हे जर मला स्पेसिफिक आन्सर दिलं नाही यांनी, मी भाई यांना जे म्हणेल ते दिलं. बघा दीदी जे म्हणेल ते ठीक आहे. चल मोठे काय बघू? ब्लॅक कॉफी आणि कोल्ड कॉफी. मी असं लिहिलंय, विदाउट डाएट इशूला चहा पण घ्यायला आवडतो, पण वेन शी इज ऑन डाएट ती कॉफी घेते, ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. आणि ओव्हरऑल सुद्धा पण मी इथे बघितलं असेल तुम्ही तर ब्लॅक कॉफीला डबल टिक केलं. सो कॉफी माझं जास्त आन्सर आहे. मी दोघींना याचा पॉइंट नाही देणार कारण की मला जर मी असं लिहिलंय हॉट टी आणि कोल्ड मला कॉफी. कोल्ड कॉफी मी लिहिलंय. पण सॉरी असं नाही होऊ एक शकत. सेकंड. मला गरम मध्ये चहा आवडतो, मला गरम कॉफी आवडत नाही आणि मला कोल्ड कॉफी आवडते. दिवसभर जे ब्लॅक कॉफीचे कप बसत कॉफी हे पण बघ, आवडते. हा जो पॉइंट आहे हा गौरी दीदी, हा रिद्धी. Okay, नाही, मी दोन, हा दोन. पॉइंट दोघींनाही Correct, देणार नाही. correct. आम्ही count केलंय. नाही. थर्ड क्वेश्चन आहे ना आता. आपले 2 पॉइंट 2 इथे हे बघ, इथे एडिट मध्ये 2 2 2 2. येस +2 हा करेक्ट. 1 1. एक मिनिट आपकडे Am I morning person or night owl? म्हणजे जागी कधी असतेस की झोपते कधी? अगे येडे प्रश्न नाही कळलं का? I'm a morning person or a night owl? हे आत्ता जज नका करू बरं का. माझ्या 17 वर्षाच्या 18 वर्षाच्या आयुष्यातून जज करा. 3, 2, 1. दाखव. मी लिहिलंय बिग बॉस जर असेल तर नाईट आउल आणि कॉलेज डेज किंवा डेली रुटीन असेल तर मॉर्निंग. I'm a morning person. खोट आहे. एक सेकंड. हे खोटं आहे. एक मिनिट हे खोटं आहे. मी व्हिडिओ बंद करेन. मी व्हिडिओ बंद करेन. इशू खरं लिहायचं.
ती अजिबात मॉर्निंग पर्सन नाहीये. ईश्वरी Exactly नाईट पर्सन आहे. नाही. एक मिनिट, ईश्वरी स्वतःचा लॅपटॉप घेऊन रूम मध्ये रोज बसते आणि तिची ती सिरियल ये रिश्ता क्या कहलाता है सतत कंटिन्यू बघत बसते. आई आणि ही दोघे पण नाईट आउल आहेत. मी आणि बाबा मॉर्निंग पर्सन आहे. एक सेकंड इशू को टकलते नाही. इशू को टकलते नाही. ती मॉर्निंग पर्सन नाहीये. तिला तिचं आन्सर चेंज करावं लागेल म्हणजे लागेल. स्पष्टीकरण नाही, मला आहे. नाही द्यायचंय तुला एक स्पष्टीकरण नाही. एक स्पष्टीकरण हा. संदर्भात सांगितलं तू गप्प बस. खोटारडी आहे, खोटारडी. नाही एक सेकंड मला पटलेलंच नाही. मी तर गेमच नाही खेळणार. एक सेकंड माझं म्हणणं कसं होतं की मला रात्री ना झोप येते लवकर. मी जास्त वेळ जागू नाही शकत. मी अभ्यास पण दुपारी करते. मला रात्री अभ्यास तिचा करायची अभ्यास रात्री होत नाही. एक मिनिट, नाही. एक सेकंड. तिचा अभ्यास रात्री होत नाही कारण की तिला रात्री फक्त सिरियल ये रिश्ता क्या कहलाता है, सगळ्यांचे, नायरा. नायरा कार्तिक ती रात्री जागते आणि सकाळी उठायला कंटाळा कंटाळा करते कंटाळा करते. ठीक आहे म्हणजे तिला ओके आय रेस्ट माय केस Correct. जिंकली ती. मग ए, जिंकलो आम्ही. मी पण नाईट पर्सन. नाईट आउल. नाही पण नाईट. तुला नाही मिळणार याचं. ए दीदी यार चिटिंग आहे. मी दोन्ही लिहिले. मी दोन्ही लिहिले. Okay, next fourth question. What is my all-time favorite food? अख्खे दुनियामध्ये जेवढे पदार्थ आहेत सगळे आवडतात सगळे. आहे ते मी फुडी लिहू शकते. फुडी ठीक आहे. माझं तू काय तर लिहिलंयस? समजलं. मी वरण भात लिहिलंय. तिला भाताशिवाय होत नाही. ईश्वरीला तिला भात काय होत लागतो. ओके मी नाही ऑल टाइम फेवरेट फूड बोलले होते. मी माझं कम्फर्ट फूड नव्हते बोलले. सो माझं ऑल टाइम फेवरेट माझं साऊथ इंडियन आहे आणि पाणीपुरी. ऑल टाइम फेवरेट फूड. पाणीपुरी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडते. हा साऊथ इंडियन मला खूप आवडतं आणि नेक्स्ट पाणीपुरी. मी काही करू शकते हा पाणीपुरी. जेव्हा बघू त्या दिवशी डोसा खात असत्या. माय फेवरेट बॉलिवूड ऍक्टर आणि ऍक्ट्रेस दोन्ही. खूप जुने आहेत का तुझं कोणी? का आत्ताच आहे काहीतरी तुझं कोणी? फेवरेट ऍक्टर? मी अगेन रिपीट करते. 3, 2, 1. काय लिहिलंय? आलिया भट अँड विकी कौशल. तू रोहित सराफ आणि आय थिंक माधुरी दीक्षित. दोघींचं एक एक बरोबर आहे. मी मेल मध्ये रणवीर सिंग लिहिलंय. ही मी रोहित. आता मला स्पष्टीकरण देऊ दे. रोहित सराफ मला दिसायला खूप आवडतो पण ऍज अ ऍक्टर म्हणून मला रणवीर सिंग आवडतो. फिमेल मध्ये मी आलिया भट आणि माधुरी दीक्षित लिहिलंय. एवढं सगळं तुम्हाला दोघींना मधून. मी एक एक पॉइंट देईन. मला- वन सॉन्ग आय एम करंटली ऑब्सेस्ड विथ. आय नो दिस. आय नो. पण हिने अचानक जर Change केलं बदललं त्याने. तर. नाही. 3, 2, 1. काय? शरारत. शरारत. 5, 3. चल बेटा चल, कल पनवेल निकलना है. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वन थिंग आय ऑलवेज फॉरगेट. हे तर माझं ब्रेनली दीदी. brain. ते तर कसं ते आहेच. दाखवा चला पटकन. मी लिहिलंय क्रेडिट कार्ड कधी विसरत असेल फोन किंवा वॉलेट. चावी किंवा अलार्म ऑफ करायचं. चावी. की म्हणजे मी जेव्हा 12वीत नाही 10वीत होते ना तेव्हा मी सारखी चावी विसरायचे. मला लक्षातच नाही राहायचं की मी कुठे ठेवायचं. राईट. मला हा. एक किस्सा मी आठवला. एका शॉप मध्ये चावी विसरून गेले होते आणि मला ती खूप वेळ सापडत नव्हती. ते सगळे शोधायला लागले होते शॉपवाले पण त्यांनाही सापडत नव्हती. चला पुढचा प्रश्न. हाऊ मेनी एक्सेस दॅट आय हॅव. हाऊ मेनी एक्सेस असा क्वेश्चन आहे. गॅरंटी. नो. 0. अंडा काढला. नाहीये गाईज मला कोणी. पॉइंट्स. वन थिंग आय कॅन नेव्हर टॉलरेट. मी लिहिलंय. काय? मी लिहिलंय अन्याय
माझी अतिशय बडबड आणि माझा ओसीडी. तू हे तुझ्या बाबतीत लिहिलं ना, तुझ्या बाबतीत मी टॉलरेट नाही करू शकणार, मी इन जनरल बोलले. मला असं वाटतं की तू असं बोलते आणि कोणी असं मचमच केली त्या इशू म्हणजे नाही ठीक आहे होऊ दे तू. अशा अतिशय बडबड इज लाईक दिस ना, की माझी अतिशय बडबड असेल किंवा कोणाची अतिशय. मी लिहिलंय मध्येच कारणाशिवाय बोलणं बंद करणं आणि लपवणं. Am I more emotional or practical? बोथ नाही लिहू शकत का? मी लिहिलंय तसं इमोशनल पण डिपेंड समटाइम्स प्रॅक्टिकल. मी लिहिलंय प्रॅक्टिकल टुवर्ड्स करिअर, इमोशनल टुवर्ड्स फॅमिली. राईट. मी आधी इमोशनल लिहिलं होतं फक्त, पण नंतर मला रिअलाइज झालं की मी कधी कधी खूप प्रॅक्टिकल पण वागते. कधी ओके. आय एम एन इंट्रोवर्ट और एक्स्ट्रोवर्ट और ॲम्बिवर्ट. ॲम्बिवर्ट स्पेलिंग चुकलेलं असू शकतं. व्हॉट डू आय वॉन्ट टू ट्रॅव्हल द मोस्ट? किती पेज पूर्ण तसं ते ऑल ओव्हर द वर्ल्ड. हा. पण मग जपान आहे, सिंगापूर आहे, दुबई आहे, नेपाळ आहे. परत नेपाळ? नेपाळ आहे. मी लिहिलंय दुबई मी आणि जपान तर व्हिएतनाम. लिहिलंय, जपानला मला माहिती. दोन्ही रॉंग. मी मोस्ट म्हणजे जपान, स्वित्झर्लंड अँड पॅरिस. स्वित्झर्लंड म्हणजे मला मी मिळालं नाही देणार पॉईंट. हे बावळ्यात जपान लिहिले ना. लिहिलंय एक दिन. Who knows my secrets better? म्हणजे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. हो. तर ऑब्विसली गौरी दिदी असं लिहिलंय मी पहिले. दुसरं मी स्वतः आणि त्यातले शॉर्टलिस्ट ऋचा. आय थिंक रिद्धी अँड मी. Yes. Riddhi and Gauri Didi and Riddhi. What makes me really happy? लिहिलंय वॉचिंग बिग बॉस, टीव्ही सिरियल्स, खास करून ये रिश्ता क्या कहलाता है, सॉंग्स अँड डान्स. स्पेसिफिक लिहायचं होतं ना. आणि तिला जास्त करून ते मी लिहिलंय डान्स, टेलिव्हिजन, प्लेइंग गिटार अँड फूड. तुमच्या दोघींमध्ये टेलिव्हिजन इज करेक्ट आन्सर, बट मी लिहिलंय की फॅमिली, मर्फी, टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया. माय वियर्डेस्ट फिअर. आय डोंट नो अबाउट Mirror. वियर्डेस्ट. नाही काहीच बोल नका. माय फिअर, माय वियर्डेस्ट फिअर, जे काही तुम्हाला वाटत Mirror. शडा. मी लिहिलंय पाल आणि मे बी हॉरर फिल्म किंवा हॉरर वेब. एक पाल. स्पेसिफिक मला मिळालाय. One habit of mine that annoys people the most. नो. पीपल द मोस्ट माहित नाही, बट अनॉइज मी मला व्यवस्थित माहिती आहे. जाऊ दे, मी पण लिहिलं. बोला. मी आळशीपणा लिहिलंय, प्रचंड आळशीपणा. पेशन्स लिहिलं. इशू मध्ये पेशन्स कमी, आळशीपणाच लिहिलं असेल. मी गोष्टी खूप मनात ठेवते. मी पटकन एखादी गोष्ट जर मला हे झाली असेल तर मी पटकन बोलत नाही. त्यानंतर एक मिनिटाने तू दीदीला फोन करून सगळं बोल. हो हो. जी लोकांना तुझी गोष्ट अनॉय करते ती ही नाहीये. हीच आहे ती की मी एक्सप्रेस नाही होत, मनात ठेवते गोष्टी. तर हिचा आळशीपणा प्रचंड आहे. ह्याच्यावरनं तिला बाबा बोलतात, तिला आई बोलते, तिला मी बोलते. बाकी मुळात घरात आपण 24 तास एकमेकांसमोर काय असतं, ईश्वरीचं जी गोष्ट अतिशय इरिटेट होते तो तिचा आळशीपणा आहे, हे ती सुद्धा मान्य कर. ठीक आहे, आळशीपणाला देईल मी. पेशन्स नाही, पेशन्स आहेत माझं. नाही आहेत. बाहेर नाही येत. आता आळशीपणा प्रचंड. समथिंग आय एम रिअली बॅड ॲट. असं कसं तोंडावर सिंगिंग. सिंगिंग. मी गाते, माझे 3 परीक्षा झाल्यात, पण मला माझी लय चुकते कधी कधी. आय एम अ बीच पर्सन और आय एम अ माउंटेन पर्सन. माझं स्पेसिफिक मी जे लिहिले ते स्पेसिफिक या दोघींच्या ह्याच्यात पाहिजे तरच मी मार्क्स देणार. दाखवलं. बीच. बीच. बोथ. हे मी कोणालाच नाही देणार. What is the first thing I do after waking up? फोन. Checking mood. चेकिंग मोबाईल. Who understands my mood without me speaking? माझं 2 आहेत आन्सर्स. मी एक लिहिलंय हर सेल्फ नाही तर दीदी. इट्स मी 100%. मी म्हणजे तू ना. काय इशू. Don't tell me, Ishu.
माहिती असतं पण मी हा डोक्यात माझा थॉट आला की तुम्हाला काहीतरी खायची इच्छा असेल किंवा काय असेल ते बाबांना सांगायच्या आधीच कळतं की ते तर बाबांना कळतच पण हे फक्त खाण्याच्या कॅटेगरी मध्ये मी नाही विचार केला हा जर तू खाण्याच्या कॅटेगरी मध्ये म्हणाली असतीस तर ऑफकोर्स माझ्या बाबतीत पण असेल की बाबा त्यांना न सांगताच कळतं की आम्हाला काय खायचंय पण हे मी काही ओके सो मी हे दीदीला देईल बाबा आणि दीदी दोन आन्सर मग दीदीमध्ये पण एक आहे. ओके सो मी चेक करते कोणाचे किती आन्सर्स बरोबर आहेत सो गौरी दीदी इज अ फायनल विनर ऑलमोस्ट दोघींनी मला सेम गेस केलं होतं ओके सो गाईज दॅट्स इट फॉर द व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा